तुझं रेजिग्नेशन लेटर दिलं होतं तेव्हा आम्ही तुला सांगितलं होतं की कंपनी पॉलिसीप्रमाणे तुला 60 दिवसाचं नोटीस पिरियड पूर्ण करावं लागेल, इकडे काम करावं लागेल. पण कंपनी तुला त्या बंधनातनं मुक्त करते. तू उद्यापासून किंवा आजपासून, आत्तापासून तुला जेव्हा वाटेल तेव्हापासून तू जाऊ शकतेस. आई हे घे पाणी. कशी झाली भाजी? खाल्ली का भाजी फ्रेंडनी? चवीला कशी होती? पण बट्टी झाली फ्रेंडशी. ए आई सांग ना. आज होमवर्क काय होतं? चल आत्ताच संपवू, मग उद्या उशिरा हो. नको. आई सांग ना. आई सांग ना. सांग ना. अगं परी काय करतेस तू? पडला ना डबा. हे काय? भाजी खाल्ली आणि माझी छोटी पोळी नाही खाल्ली. तू काय करतेस? कोणाला फोन लावतेस? फ्रेंडला. का? त्याने माझी पोळी का खाल्ली नाही? अरे बाळा, त्यांचं काही काम असेल म्हणून विसरले असतील ते. तू खोटं बोलतेस हा? देव बापाला मी तुझं नाव सांगणार आहे. पर जबरदस्ती केलीस ना, लाफा मारेन तुला सांगतो मी. एक नाही 10 मारा, पण आधी गोळी घ्या. घ्या. एवढं जे तर मला नातूला समजून सांग ना, त्याला काय नाही. आजोबा तुम्हाला खरं सांगू का, मलाही नव्हतं वाटलं यश इतका टोकाचा निर्णय घेईल. त्याला काही अर्थ आहे का? पण अरे घरामध्ये आपला म्हातारा आजोबा पडलाय, दररोज वाट बघतोय नातूचं लग्न कधी होईल, घरामध्ये पंटू पंटी कधी येतील, काय म्हणून म्हणतील, कोणाबरोबर जातील. म्हणणार काय मला? पणजोबा म्हणणार का जग्गू म्हणणार? जग्गूच म्हणेल ती. कोणती? अरे बापरे, आजोबांना परीबद्दल काही माहितीच नाहीये. मी विसरलो होतो. कोणती? ती म्हणजे यशची ती मुलं, म्हणजे ते जग्गूच म्हणतील ना तुम्हाला. मी शिकवेन त्यांना जग्गू म्हणायला. त्यासाठी लग्न नको व्हायला आधी का आपलं असंच? आजोबांना परीबद्दल लवकरात लवकर सांगायलाच पाहिजे. ते काय नाही, मला नेहाशी बोलायचं आता, लगेच लाव फोन. बरं तुम्ही बोला, पण मला असं वाटतं तुम्ही थोडं शांत व्हा आणि आधी एकदा यशशी बोलून घ्या. ठीक आहे, यशला फोन लाव. यशशी बोलतो मी. ठीक आहे, मी यशला फोन लावतो, तुम्ही आधी गोळ्या घ्या. गोळ्या घ्या. यशला फोन लावशील ना? मी लावणार, तुम्ही गोळी घ्या. घ्या. आता लाव, यशला फोन लाव. लाव. नाही, बंद आहे. बंद आहे? नाही आजोबा, फोन लागत नाही, तो फ्लाईट मध्ये असेल. त्या नेहाला फोन लाव. नेहाला फोन लाव, मला बोलायचं तिच्याशी. नेहाला फोन लाव, मला बोलायचं तिच्याशी. हॅलो. हॅलो, कोण बोलते? मी जगन्नाथ चौधरी बोलतोय. कोण बोलतोय आपण? कोणाचा फोन आहे परी? जगन्नाथ. सर नमस्कार. सर बोला ना, काही काम होतं सर? हा हो, तसं पर्सनल काम होतं. काय झालं, यश मला तुमच्याविषयी बोललाय. आता तुमचं काय म्हणणं ते मला ऐकायचंय. सर तुम्ही मला तुम्ही नका म्हणू.
मी तुमच्याहून वयाने खूप लहान आहे सर. तुम्ही मला आजोबाच म्हण. काय शेवटी आजोबाचं वय झालंच आहे माझं. खरं सांगू आजोबा, मला नाही माहिती यशनी तुम्हाला काय सांगितलंय, पण माझ्यासाठी हे सगळं स्वीकारणं खूप जड जात आहे. प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. नाही नाही, गैरसमज मी करत नाही. गैरसमज तुम्ही दोघं करून घेताय जास्ती विचार करून. माझं एक म्हणणं आहे, पटलं तर हो म्हणा. जास्ती विचार करणं म्हणजे होऊ घातलेल्या गोष्टी बिघडवणं असं आहे. अर्थात तू हो म्हणशीलच. बाय द वे, ते रेसिग्नेशनचं काय? रेझिग्नेशनचं काय? ते खूळ डोक्यातून काढून टाक. ओके. सॉरी सर, आय मीन आजोबा, आता निर्णय झाला आहे आणि आता जर मी मागे वळले ना तर माझंच मन मला खात राहील. ठीक आहे ठीक आहे. चालू दे तुमचं डिस्टन्स रिलेशनशिप. पण मी वाट पाहतो तुझ्या येण्याची, हे विसरू नकोस. बाय. म्हणजे शेवटी ठरवलंस जॉब सोडायचं. अगं पण का? भीती वाटते मला. नशिबाची भीती वाटतेय काकू. त्याला कधी माझं हसणं बघवलंच नाही. लहान असताना खूप खुश होते मी, खूप बिनधास्त आयुष्य होतं माझं, पण त्याला ते बघवलं नाही. माझ्या आई बाबांना बोलवून घेतलं कायमचं. दादावर ओझं झाले म्हणून दादानी माझं लग्न लावून दिलं. असं वाटलं आता आता सगळं नीट होईल, पण माझ्या मुलीचा चेहरा पण नाही पाहिला त्यांनी अजून. तुम्ही पाहताय ना कसं वाढवलं मी मुलीला. पण पुन्हा नशिबानं वेळ साधली. यश आला माझ्या आयुष्यात, माझा मित्र म्हणून. त्याच्याशी सगळं शेअर करायला लागले मी. खूप विश्वास ठेवला मी त्याच्यावर आणि त्यांनी मला माहितीये काकू, तो वाईट माणूस नाहीये. तो खूप चांगला आहे, इतका की मी. पण नकोय आता मला हे सगळं. मला खरंच नकोय. मला भीती वाटायला लागली. कोणी नकोय मला, कोणी नकोय.